गणेश उत्सव जवळ येत असल्याने गणपती बनविणारे मूर्तिकार शेवटचा गणपतीवर हात फिरताना व आपण या ठिकाणी बघू शकाल कशा मूर्त्या 1 फूट ते 10 फुटापर्यंत मूर्त्या बनविलेल्या या ठिकाणी दिसत आहेत। आपण या ठिकाणी बघू शकता कलाकार गणेश उत्सव जवळ येत असल्याने गणपतीवर शेवटचा हात फिरून गणपतीच्या मूर्ती बाजारात विक्रीसाठी तयार करीत आहेत। अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे मूर्ती कलाकार गणेश उत्सव जवळ येत असल्याने मूर्तीवर शेवटचा हात फिरून मूर्ती तयार करत आहेत। पण बघू शकता की मूर्ती मोठमोठ्या मूर्ती कलाकाराने तयार केल्या आहेत। पण या ठिकाणी पाहू शकता की गणपती बनविणारे कलाकार कशा प्रकारे मूर्तीला कलर देऊन शेवटचा हात फिरत आहेत। अवघ्या काही दिवसावरच गणेश उत्सव आल्यामुळे मूर्ती कलाकार मूर्ती शेवटचा हात फिरून बाजारात विक्रीसाठी जोरदार तयारी करत आहेत। मूर्ती बनवणाऱ्या कारागिरांनी अनेक मूर्ती तयार केल्या असून मूर्तीला कलर देऊन शेवटचा हात फिरून गणेश उत्सव सण लवकरच काही दिवसावर येऊन ठेपल्याने आखरी हात फिरून बाजारात गणपतीच्या मूर्ती विक्रीसाठी आणण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत। पिंपळगाव महादेव येथील मूर्तिकार मूर्ती तयार करत आहेत। माझं नाव सांगा। माझं नाव ज्ञानेश्वर गंगाधर बेने, मूर्तिकार पिंपळगाव महादेव। माझ्याकडे 6 ते 15 फुटापर्यंत मूर्त्या भेटतात। त्यामध्ये आता विविध राज्यामध्ये मागणी आहे, तेलंगणामध्ये भरपूर प्रमाणात मागणी आहे। त्यामुळे तेलंगणामध्ये आपल्याकडे विविध प्रकारच्या मूर्त्या भेटतील। तेलंगणामध्ये मागणी असल्यामुळे बालाजी रूपामध्ये आपल्याकडे मूर्त्या आहेत। त्याच्यानंतर द्वारकाधीशमध्ये भोलेनाथच्या याच्यामध्ये आहेत। आपल्याकडे अशा विविध प्रकारच्या मूर्त्या भेटतात। शासनाकडून काही मदत तर भेटलेली नाही परंतु शासनाने याच्यावर बंदी टाकल्यामुळे POPच्या मूर्त्या POPवर बंदी टाकल्यामुळे मूर्त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि त्यामुळे POPच्या मूर्त्या कमी प्रमाणात झालेल्या आहेत। रेट वगैरे वाढलेला आहे मालाचा। मूर्त्या कमी प्रमाणात बनवलेल्या आहेत, त्यामुळे मूर्त्या नागरिकांना मिळतील याची कमी शक्यता आहे। म्हणजे बाजारात ज्या प्रमाणे मागणी राहावं तेवढ्या मूर्त्या बनल्या नाही, समजा नाही, कमी बनलेल्या त्यावेळेस। म्हणजे शासनाच्या धोरणामुळे कलाकारांना अडचण आली मूर्त्या बनण्यात। हो, त्यामुळे मूर्त्या कमी प्रमाणात बनलेल्या आहेत। सर मिळतील काय?
नाही, याच्यामध्ये राज्य सरकारचा निर्णय POP बंदीचा उशिरा लागल्यामुळे मूर्तीचा तुटवडा पडेल बाजारामध्ये. त्यामुळे म्हणजे ग्राहकांना कमी प्रमाणात मूर्त्या भेटतील. भाव बी आणि योग्य राहील की? रेट पण वाढलेला आहे, कारण की मूर्तीचा रेट, मालाचा वगैरे रेट वाढल्यामुळे मूर्तीचं महागाई झालेली आहे. म्हणजे शासनाकडे आपली काय मागणी राहील आता कलाकार म्हणून मूर्ती बनविणारे? शासनाकडे कारण की POP बंदी कायमची सुटावी, ती कधी पण बंदी राहू नये. कारण की मातीच्या मूर्त्या तेवढ्या प्रमाणात जास्त बनवणे शक्य नाही. ते पाण्यामुळे वगैरे ते मूर्त्या येऊन जातात, विरघळून जातात. गणपती मूर्ती बनविणाऱ्या कलाकाराची मागणी आहे की POPवर शासनाने सूट द्यावी व बंदी आणू नये, त्यामुळे ग्राहकांना मोठ्या प्रमाणात मूर्त्या उपलब्ध होतील. हो.